श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. अध्याय 57. स्वयंमंतक मणी. शतधन्वाचा उद्धार. अक्रूरास पुन्हा एकदा द्वारकेत पाचारण. शुकदेव परीक्षितास पुढे सांगू लागले, राजन, ज्यावेळी श्रीकृष्णांनी ऐकले की 5 पांडव आणि माता कुंती लाक्षागृहात जळून मृत्युमुखी पडले, त्यावेळी श्रीकृष्ण आणि बलराम हस्तिनापुरी गेले. तेथे त्यांनी भीष्म, पितामह, कृपाचार्य, विदुर, गांधारी, द्रोणाचार्य यांची भेट घेतली आणि आपली सहानुभूती प्रकट केली. भगवान श्रीकृष्णांना या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की लाक्षागृहाची आग पांडवांना काहीच करू शकली नव्हती, कारण ते आग लागण्यापूर्वीच लाक्षागृहातून सुरक्षितपणे बाहेर पडले होते. श्रीकृष्ण आणि बलराम द्वारकेत नसल्यामुळे आणि कृतवर्मास उत्तम संधी मिळाल्या कारणाने त्याने शतधन्वाच्याकडे येऊन त्यास सत्राजिताकडून स्वयंमंतक मणी घेण्यास प्रेरित केले. सत्राजिताने आपली कन्या सत्यभामा शतधन्वास देण्याचे मान्य केले होते, परंतु तसे न करता तिचा विवाह श्रीकृष्णाबरोबर करून दिल्यामुळे शतधन्वा चिडलेला होता. त्याने सत्राजित निद्रिस्त असताना तलवारीने त्याचा वध केला आणि स्वयंमंतक मणी घेऊन निघून गेला. पित्याच्या अशा प्रकारे झालेल्या अकाली मृत्यूमुळे सत्यभामा अत्यंत दुःखी झाली होती. ती हस्तिनापुरी श्रीकृष्णांना ही दुःखद घटना सांगाव्यास गेली. श्रीकृष्णांना खूप वाईट वाटले. त्यांनी सामान्य माणसाप्रमाणे विलाप केला. ते तिघे द्वारकेस परतले. शतधन्वास श्रीकृष्ण आल्याची बातमी कळताच तो द्वारकेतून पळून जाऊ लागला, परंतु श्रीकृष्णांनी त्याचा पाठलाग करून त्यास आपल्या चक्राने यमसदनी पाठविले, परंतु त्याच्याकडे स्वयंमंतक मणी सापडला नाही. श्रीकृष्णांनी आपल्या श्वशुराचे सत्राजिताचे सर्व अंत्यकर्म विधिवत करविले, ज्यामुळे मृतक प्राणी परलोकास जातो. यानंतर भगवंतांनी अक्रूरास मोठ्या सन्मानाने द्वारकेत बोलावून घेतले आणि त्याचा मोठा सत्कार केला. श्रीकृष्ण अक्रूरास म्हणाले, काका, तुम्ही जाणता की सत्राजिताला पुत्र नाही, त्यामुळे त्यांच्या मुलीचे पुत्र जे त्यांचे नातू त्यांना तिलांजली आणि पिंडदान करतील आणि ऋण चुकवतील. शास्त्रीय दृष्टीने पाहिले असता स्वयंमंतक मणी त्यांच्या नातवासच मिळावास हवा, परंतु तो मणी तुम्ही तुमच्याकडेच ठेवा, कारण आपण मोठे व्रतनिष्ठ आहात आणि पवित्र आत्मा आहात. आमच्याकडे एक कठीण प्रसंग निर्माण झाला आहे. माझे मोठे बंधू बलराम माझ्यावर विश्वास ठेवित नाहीत. यासाठी अक्रूर काका, तुम्ही तो मणी बलराम, सत्यभामा आणि जांबुवतीस दाखवून त्यांच्या मनातील माझ्याबद्दलचा संशय दूर करा. महाराजांनी आपल्या वस्त्रातील तो मणी काढून भगवंतांच्या हातात दिला. तो त्यांनी सर्वांना दाखविला आणि अक्रूरांना परत केला. सर्व शक्तिमान, सर्वव्यापक भगवान श्रीकृष्ण यांचे हे आख्यान समस्त अपराध कलंकाचे परिमार्जन करणारे आहे. जो याचे पठण करतो अथवा स्मरण करतो त्याची सर्व प्रकारची अपकीर्ती आणि पापापासून सुटका होऊन त्याला शांतीचा लाभ होतो. इथे अध्याय 57 संपूर्ण झाला. भगवान श्रीकृष्णाच्या अन्य विवाहांची कथा. पांडव लाक्षागृहातून सुरक्षित बाहेर आल्याची बातमी काही काळानंतर धृतराष्ट्रास कळाली. त्याने 5 पांडव, माता कुंती आणि पुत्रवधू द्रौपदी या सर्वांना बोलावून घेतले. राज्याची विभागणी करून खांडववन युधिष्ठिरास दिले. पांडवांनी श्रीकृष्णाच्या साह्याने खांडववनाचे रूपांतर एका सुंदर नगरीत केले. त्याचे नाव इंद्रप्रस्थ असे ठेवले होते. एकदा श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ नगरी आले असताना अर्जुनाबरोबर शिकारीस गेले होते. अर्जुनाने अनेक वन्य पशूंची शिकार केली. नंतर ते थकून पाणी पिण्यासाठी यमुनेच्या किनारी आले. श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांनी हातपाय धुवून यमुनेचे शीतल जल प्राशन केले आणि थोडा वेळ ते विसावले. त्यावेळी त्यांना एक परमसुंदर कन्या यमुनेच्या किनारी तपस्या करीत असलेली दिसली. श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे अर्जुन त्या कन्येस परिचय विचारण्यात गेला. अर्जुनाने तिच्याजवळ जाऊन विचारले, हे सुंदरी, तू कोण आहेस, कोणाची पुत्री आहेस आणि येथे काय करीत आहेस, ते सर्व मला सांग. ती म्हणाली, हे वीरोत्तमा, मी सूर्यकन्या कालिंदी आहे. मी सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूंना
पतीच्या रूपात प्राप्त करून घेण्याची इच्छुक आहे. त्यासाठीच मी येथे तपस्या करते आहे. हे वीर अर्जुना, भगवंताशिवाय अन्य कोणीही पती म्हणून मी मान्य करू शकत नाही. कालिंदीचे वक्तव्य अर्जुनाने जसेच्या तसे भगवंतांना सांगितले. ते सर्व काही पूर्वीपासूनच जाणत होते, परंतु तसे न दर्शविता रथात बसवून कालिंदीस ते युधिष्ठिराकडे घेऊन आले. काही दिवस तेथे राहून ते द्वारकेस परतले. येथे आल्यानंतर एका शुभमुहूर्तावर त्यांनी कालिंदीशी विधिवत विवाह केला. या विवाहाने त्यांच्या स्वजन आणि संबंधियांना परम मंगल आनंदाची प्राप्ती झाली. अवंती म्हणजे सध्याचे उज्जैन देशाचे राजे होते विंद आणि अनुविंद. त्यांची बहीण मित्रविंदाने स्वयंवरात श्रीकृष्णांना आपला पती निवडले होते, परंतु तिच्या भावांनी या विवाहाला मान्यता दिली नाही. मित्रविंदा श्रीकृष्णाची आत्या राजादिदेवीची कन्या होती. भगवान तिच्या इच्छेनुसार तिला राज्यसभेतून घेऊन गेले. समस्त राजे नुसते पाहतच राहिले. द्वारकेत आल्यानंतर त्या दोघांचा मोठ्या थाटात विवाह संपन्न झाला. कौशल देशाचे राजे नग्नजित अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांची एक सुंदर कन्या होती. तिचे नाव होते सत्या. तिच्या विवाहासाठी पित्याने एक विचित्रच पण लावला होता. जो राजा 7 अतिशय नाठाळ बैलांवर विजय प्राप्त करू शकेल त्याला सत्या वरमाला घालेल. अनेक राजांनी आणि राजकुमारांनी प्रयत्न केले, परंतु यशस्वी होऊ शकले नाहीत. श्रीकृष्णांनी मात्र त्या 7ही बैलांना एका दोरीने बांधून तो पण जिंकला आणि त्यांचा सत्याबरोबर विवाह झाला. हा 6वा विवाह होता. पूर्वीचे 5 होते. रुक्मिणी बरोबर, सत्यभामा बरोबर, जांबुवती बरोबर, कालिंदी बरोबर आणि मित्रविंदाबरोबर. यानंतर श्रीकृष्णाचे 2 विवाह झाले. पहिला भगवंतांची आत्या श्रुती कीर्ती यांची कन्या भद्रा आणि दुसरी भद्र देशाची राजकन्या लक्ष्मणा हिच्याबरोबर झाला होता. या अशा प्रकारे अध्याय 58वा संपन्न झाला. अध्याय 59 भौमासुराचा उद्धार आणि 16,100 कन्यांबरोबर भगवंतांचा विवाह. भौमासूर नावाचा एक दैत्य अत्यंत उद्दंड झाला होता. त्याने स्वर्गावर स्वारी करून वरुणाचे छत्र, माता आदितीची कर्णकुंडले, मेरू पर्वतावरील देवतांचे स्थान जबरदस्तीने घेतले होते. देवतांचे राजा इंद्र स्वतः श्रीकृष्णाकडे आले आणि त्यांनी भौमासुराच्या अन्यायाची गाथा भगवंतांना ऐकविली आणि भौमासुराचा वध करण्याची आर्त स्वरात प्रार्थना केली. श्रीकृष्णांनी सत्यभामास बरोबर घेऊन गरुडावर स्वार होऊन भौमासुराची राजधानी प्रागज्योतिपूर मध्ये प्रवेश केला. या राजधानीत प्रवेश करणे अत्यंत कठीण होते, परंतु भगवंतांनी सर्व अडथळे दूर करून राजधानीत प्रवेश करून आपल्या शंखाचा ध्वनिनाद केला. त्या आवाजाने मूर नावाच्या पंचमुखी दैत्याची निद्रा उडाली. तो अत्यंत भयंकर होता. भगवंतांनी त्या दैत्यास अत्यंत लीलेने मारून टाकले. मूर दैत्याचे 7 पुत्र पित्याच्या वधाची वार्ता करतात भगवंतावर चालून आले. भगवंतांनी त्या 7ही पुत्रांची शिरे आपल्या सुदर्शन चक्राने धडावेगळी केली. नंतर भौमासूर युद्धास आला. जी जी अस्त्रे त्या दैत्याने भगवंतावर टाकली होती ती सर्व त्यांनी आपल्या तीक्ष्ण बाणांनी नष्ट करून टाकली. शेवटी आपले दिव्य चक्र भौमासुरावर सोडले. त्याने भौमासुराचे शिर धडावेगळे केले. पृथ्वी आणि ते पृथ्वीवर पडले. भौमासुराच्या वधाने सगळीकडे आनंदी आनंद झाला. देवांनी भगवंतावर पुष्पवृष्टी केली आणि त्यांची स्तुती सुमने गाऊ लागले. भगवंत भौमासुराच्या प्रासादात गेले. तेथून त्यांनी आदिती मातेची कुंडले, वरुणाचे छत्र घेतले. प्रासादातून बाहेर येत असताना त्यांना असह्य स्त्रियांचा आवाज आला. भौमासुराने निरनिराळ्या राज्यातील 16,100 सुंदर राजकन्यांना बंदिस्त करून ठेवले होते. भगवंतांना त्या सर्वांनी अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार केला आणि त्यांना मुक्त करण्याची आर्तस्वरात प्रार्थना केली. भगवंतांनी त्यांना बंदिवासातून मुक्त केले आणि आपापल्या घरी जाण्याचा आदेश दिला. त्या अत्यंत काकुळतीच्या स्वरात म्हणाल्या, भगवंता, आम्ही या असुराच्या बंदिवासात इतके दिवस राहिलो की आता आमचे माता पिता सुद्धा आमचा स्वीकार करणार नाहीत. आपणच आम्हास आधार द्यावा. ही आर्तस्वरातील प्रार्थना ऐकून भगवंतांनी त्या सर्व राजकुमारींना द्वारकेस पाठवून दिले. नंतर स्वर्गात जाऊन आदिती मातेची कुंडले आणि वरुणाचे छत्र परत केले. सर्व देवतांनी श्रीकृष्णाची आणि सत्यभामाची तोंड भरून स्तुती केली.
परत येताना भगवंतांनी स्वर्गातील कल्पवृक्ष सत्यभामासाठी आणला. तो आणत असताना इंद्राने विरोध केला, परंतु त्याला न जुमानता भगवंत तो घेऊन आले आणि तो सत्यभामाच्या बागेत लावला. नंतर एका सुमुहूर्तावर भगवंतांनी 16,100 रुपये घेऊन वेगवेगळ्या भवनात सर्व राजकुमारींबरोबर विधिवत विवाह केला. येथे अध्याय 59 आणि 60 संपन्न झाला.